3-4 महिन्याचा होता तेव्हा एकदा तात्या आमच्या घरी घेऊन आला तर मला असं वाटलं की हा किती गोड मुलगा आहे, म्हणून मी मग माझ्याकडेच त्याला ठेवून घेतलं. आणि नंतर मग तो माझ्याकडे, म्हणजे मला इतकं त्याचं प्रेम आणि इतकं हे वाटलं ना, आवड त्याची, की मी माझ्याकडेच त्याला ठेवलं. माझ्याकडेच जेवायचा, सकाळी पण उठला तरी बोलायचं नाही मी इथूनच शाळेत जाणार वगैरे. आणि काय एवढी मस्ती नाही करायचा, आपलं माझ्या मुलांमध्ये आपला खेळायचा वगैरे. आपल्याच घरात चालायला शिकला, आमच्याच घरात चालायला शिकला, कारण की चालत नव्हता ना. मग त्याला मालिश वगैरे करायची पायाला, मग नंतर त्याला हळूहळू चालायला शिकवलं आणि मग तो माझ्याकडेच राहिला. आणि अजून सुद्धा तो माझ्याकडेच येतो, राहतो, खातो, पितो, म्हणजे माझ्या मुलासारखाच आहे. माझी 4 मुलं आहेत, तिथे मी त्याला 5वा मुलगा माझा मानते. आणि तो मला पण आईसारखंच करतो आणि मी त्याला मुलासारखंच करते. आज आपण इकडे नील राठोड याच्या बर्थडेसाठी आपण इकडे आलो होतो आणि अगदी सर्व खुश आहे. पाठी पोपट ओरडतोय तर तिकडे बसल्यात त्या आई म्हणजे ते टक्कूला लहानापासून मोठा केला. ती आई एवढा मोठा प्रॉब्लेममधून ती बाहेर आली, तुम्हाला कल्पना नसेल. तिला झाला होता कॅन्सर झाला होता. ती बिचारी कसा तिने एवढी झेलली, त्यांनी प्रॉब्लेम एवढा दुःख झेलला. आणि कॅन्सरला त्याला सोल्व करा, ती बिचारी ती तशी करते. कसा कष्ट करून मुलाला त्यांनी मोठा केला. आणि तिला ते प्रॉब्लेम होता, ती अगर हारली असती तर कॅन्सर जिंकला असता. ती जिंकली आणि कॅन्सर हारला. थँक्यू. माझं नाव लीला. माझ्या मुलाचा नील राठोडचा बर्थडे आहे आज. कितवा बर्थडे आहे? चला, आज आम्ही आलो आहोत नीलच्या बर्थडेला. टक्कू, आम्ही नेहमी बोलतो ना टक्कू. आज टक्कूचा बर्थडे आहे आणि आम्ही आलो आहोत. आराध्य आहे, आई आलेले आहे, आरतीताई आलेले आहे. ये कोण आहे? बोल. ये बर्थडे बॉय आहे, बर्थडे बॉय. या नंद आहे. चला आपण बाकीच्यांना पण भेटूया. हे टक्कूचे पप्पा आहेत. हो, इकडे बघा. मंकी आहे, मंकी क्या मंकी आहे. मंकी आलेला नीलच्या बर्थडेला. कोण आलं? डॉगी आलाय, डॉगी. अरे दिसत नाही आता. झाला केक काटो जल्दी. हे टक्कूचे सगळे फ्रेंड्स आहेत. नाव सांग रे तुझं. हॅपी बर्थडे. मोठ्याने बोला. मनन हॅपी बर्थडे टक्कू. हॅपी बर्थडे टक्कू. बोल. चला आता तुम्ही पण बोला. हॅपी बर्थडे टक्कू. हॅपी बर्थडे टक्कू. चलाओ आप जाओ, पंजाला घ्या. टक्कूला विश करा. हैप्पी बर्थडे नील. टक्कू को कितना साल बोल. तू तू कितने साल का हुआ? अभी 20 साल का हुआ. थैंक यू बोल सबको. अभी थोड़ी टाइम है ना उसके. बात तो सही है. लेगा. चलो. हा टक्कूचा भाऊ आहे. तुम्ही पहिल्यांदाच बघत आहात. इकडे रे. हा आहे सागर. तुम्ही पहिल्यांदा त्याला भेटताय. हा टक्कूचा मोठा भाऊ. विश कर टक्कू. हॅपी बर्थडे नील. टक्कूचा केक कटिंग चालू आहे आता. त्याचे मित्र आलेत, लाजतात आहे सगळे. विगू, नीरज, पवन, संजा. बर्थडे बोलते. बर्थडे
वाढ ए आदो आदो टकूला विश कर बोल हे घेऊन ये त्याला इकडे जेवायला बसलेले आहेत पावभाजी आहे अरे कांदिवली पर्यंत एवढा पाऊस ना आम्ही अडकलो ना ओला हे बघा हे मामा ते वाढत आहे दोसा गॅप राखा दोसा 2 वर्षाचा गॅप हा काय तरी बोलत होता काय रे आदो आता आमचं जेवण झालंय आता सगळे जेवतात जेवण वाढलं आता हे जेवतात तको तू खाना नाही खाएगा क्यों हाँ हे लोक बघा गेम खेळत आहेत जम्मू कुठला गेम आहे हॅपी बर्थडे टक्कू लेट आलोय मी मित्र आहे खास फ्रेंड तर एवढं लेट का आलास थोडा अजून पण एक पार्टी होती त्यामुळे टक्कू म्हणजे तो नीलच्या बड्डे मध्ये हे लोक सर्व किती लोक आले कुठून कुठून आले कोण भाईंदर बनून आला कोण मिरर बनून आला कोण डोंबिवलीवरून आले डोंबिवलीवरून तिचा टक्कूवर एवढा प्रेम आहे की ते लोक सर्व धावून आले आणि आल्याबद्दल टक्कूच्या बड्डे टक्कू म्हणजे नील तिचा बड्डे मध्ये आले. हॅलो गाईस, आज माझा बड्डे आहे आणि आज आले सर्व लोक. बरा वाटला. आधू पण आला भाईंदरवरून खास माझ्यासाठी. सृष्टी आली. तिच्या बड्डेला मला बोलवलं ना जेवायला मध्ये. बरोबर. येऊन पनीरची भाजी खाल्ली. हा बरोबर बरोबर. हा ही माझी मम्मी काय येत नाही बोलायला. तुझे मित्र आलेत. माझे मित्र आता गेम खेळतात. बिझी आहे ते लोक खूप. पण पार्टी बाकी आता खूप अजून रात्रभर चालणार आहे बाकी. करतो आणि माझ्याकडे येतो लहानपासून खेळायला माझ्यासोबत आणि मस्ती करतो आणि आजोबासोबत पण मस्ती करतो आणि आम्हाला जे पाहिजे ते पण देतो. काय देतो? गिफ्ट आणि काय पण मी जास्त खाणार सर्व टाकू टाकू बड्डे तो नील
हा, ही ची आई. आता ती तुम्हाला काहीतरी थोडासा बोलणार, पण ते काय व्हिडिओ टक्कू आहे ना, आता 23चा त्याचा रनिंग आहे, त्याचा बर्थडे. आणि तो खूप प्रेमाळू आहे असे, म्हणजे त्याला सर्व पाहिजे. आणि असे नाही की त्याच्याकडे काही पण का असलं तो सर्वांना वाटून सर्व देऊन खाणारा आहे. आणि तो लहानपासून आई आमच्या नेबरमध्ये आई म्हणून तो तिच्याकडेच मोठा झाला. आणि त्याला काही पण झालं ना, त्याला काही झालं तर आईला पहिला आठवण करतो. बर्थडे होऊन दे, काहीतरी फेस्टिवल होऊन दे, आईला महत्त्व देतो जास्त. आणि याच्या पप्पाला पण आणि आम्हाला पण काही असलं तर पहिला आम्हाला सांगणार की कुठे जायचं यायचं, त्याचा काय आम्हाला सांगून जातो. बस त्याचा क्वालिटी आहे मेन. म्हणजे आता त्याचा पप्पा सांगणार त्याच्याबद्दल. आता टक्कू विषय आणि नील विषय आपण एवढा बोललो, पण लाईक तर करा, सबस्क्राईब तर करा आणि भरपूर करा. नील राठोड बद्दल सांगायचं म्हटलं तर आज त्याचा 23वा वाढदिवस आहे, बरोबर. 23वा वाढदिवस आहे, त्याला हार्दिक शुभेच्छा. मी नीलला लहानपणापासून, म्हणजे आमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा तो आलेला 4 महिन्याचा असताना, तेव्हापासून तो त्याचे कर्ली हेअर एकदम श्रीकृष्णच वाटायचा. आणि आमच्या मनातच तो बघितल्या भरला. आणि सगळे म्हणजे मी मोठा असल्यामुळे माझ्याबरोबर जास्तीत त्याचा लगाव झालेला. आणि मी माझ्याबरोबर खेळायचा वगैरे. परत शाळेत जाताना पण, शाळेतून आल्यावरती पण दादा दादा, एक त्या चेहऱ्यावरती हसी, एक ती स्माईल वेगळीच होती. आणि मला ते श्रीकृष्णाचं म्हणजे रूप वाटायचं त्याच्या ह्याच्यामध्ये. आणि तेव्हापासून तो अजूनपर्यंत माझ्या फेवरेटच आहे. कधी पण काय असेल तर तो कॉल करून सांगतो, किंवा मला काय काम असेल तर मी त्याला कॉल करून सांगतो. आणि तो म्हणजे त्याचे विशेष फ्युचरसाठी माझ्याकडून भरपूर आहे. थँक्यू. टक्कू बद्दल सांगायचं म्हणजे भरपूर काही आहे. तो लहानपणापासूनच आमच्याकडे होता, म्हणजे 4 महिन्याचा असल्यापासून त्याला पहिल्यांदाच पाहिलं तर एवढं छान वाटलं ना. तो गोंडस कृष्णासारखा होता, एकदम असं होता. आम्ही त्याला घेऊन नेहमी त्याची आई घेऊन यायची, त्याच्या आधी आम्ही त्याला लगेच घेऊन आमच्या घरी घेऊन यायचो आणि त्याच्यावर खेळायचो. त्याला कधीच सोडायचो नाही आम्ही. खूप एकदम लहान म्हणजे भावासारखंच त्याला आम्ही एकदम हे केलं असलं. म्हणजे इतक्या वर्ष, आता 23 वर्षाचा झाला तो, पण 4 महिन्यापासून आमच्याकडे, म्हणजे इतक्या वर्षाचं आमचं बॉन्डिंग एवढं आहे की असं वाटतच नाही की तो दुसऱ्या घरातला आहे. तो असं वाटतं आमच्याच घरातला सदस्य आहे. कधी कोणत्या कार्यक्रमात जर तो नसेल ना, आम्हाला एकदम असं खाली खाली वाटतं की अरे तो आला नाही म्हणून. असं तर एकदम आता म्हणजे इतके वर्ष हे झाले कळतच नाहीये. आता एवढा मोठा झाला तो आमच्या समोर. आता आमच्यापेक्षा उंचीनी झालाय तो. आम्ही टक्कू आमच्याकडे 4 महिन्यापासूनचा होता, लहान होता तेव्हा आला होता. आणि तेव्हापासूनच तो आमच्याशी एवढा घुळून मिळून राहिलाय की असं वाटतच नाही की तो वेगळ्या घरातून आलेला आहे. तो आमचाच वाटतो. आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये तो आल्याशिवाय आम्हाला आमचा कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय सारखा वाटतच नाही. आणि तो इतका आम्हाला हे करतो ना की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, माझ्या मुलाचं असो किंवा माझ्याबद्दल असो, मला काही प्रॉब्लेम असला, मी एक फोन केला ना तरी मला तो लगेच धावून येणार कुठल्याही गोष्टीला. आज आई घरी नसली, कधी हॉस्पिटलला असली किंवा कुठे असली तरी तो मला कधी एकटं टाकत नाही, माझ्या सोबतीला असतो तो. हॅपी बर्थडे टक्कू, गॉड ब्लेस यू. आज टक्कूचा वाढदिवस आहे. आम्ही टक्कूच बोलतो त्याला. त्याचं नाव नील आहे, पण आम्ही टक्कूच बोलतो त्याला लहानपणापासून. हा 3 to 4 मंथचा होता हा. तर तात्या, कोंडू तात्या आहे ना माझा मामा, तो घेऊन आलेला त्याला आमच्या घरी दाखवायला की हा बघा पोरगा बघा कसा आहे. तर आम्ही बघितलं तर आम्हाला सगळ्यांनाच आवडला घरात. तर आम्ही घेऊन त्याला खेळायला लागलो. आणि मग नंतर त्याला परत नेक्स्ट डे घेऊन यायला सांगितलं त्याला की त्याला नेक्स्ट डे पण घेऊन या. अशी आम्हाला त्याची सवयच लागत राहिली. आम्ही सवय त्याची पूर्ण आम्हाला म्हणजे आमच्याकडे लहानपणापासून, आता 23 वर्षाचा झाला तो, तर आम्हाला लहानपणापासून आमच्याकडेच तो सगळा काही पण कार्यक्रम, काही कोणतेही फेस्टिवल असो, काही असो, तो आमच्या घरातच असायचा नेहमी. आणि तोच म्हणजे आमचा छोटा भावासारखाच आहे. माझ्या छोटा भाऊ मी त्याला मानतो. तर आमचं छोटा भावासारखंच आम्ही त्याला सांभाळलेलं पण आहे. आणि सगळं तो आमच्याकडे पण शिकला आहे. परत तो बाहेर पण आता मित्रांमध्ये असतो, तर सगळे मित्रांमध्ये पण चांगला राहिलाय तो आता. तर आता त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आता तो जॉब आणि हे सगळं करतोय, तर त्याचा
पुढच्या वाटचालीस त्याला चांगल्या शुभेच्छा माझ्याकडनं. तर टक्कू बद्दल सांगायचं झालं तर मी जेव्हा नवीन लग्न करून आलेली तर प्रत्येक वेळेस टक्कू 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 करायची. तर मला ना माहिती नव्हतं की नक्की टक्कू कोण आहे आणि म्हणजे फॅमिली सारखंच होतं, म्हणजे सगळे एकत्र हे करायचे. तर मी नंतर मला माहिती पडलं की हा लहानपणापासून म्हणजे घरीच असायचा आणि म्हणजे हे 4 भावंड नाही आहेत, हे 5 भावंड आहेत. तर टप्पू पण जेव्हा घरी यायचं ना थोडासा लाजायचा, म्हणजे काय मी बनवलं काय केलं तर लाजायचा, घ्यायचं नाही बोलायचं नाही. पण तो आता एवढा मिक्सअप झालेला आहे की म्हणजे माझ्याशी पण आता कम्फर्टेबली बोलतो बिलतो, म्हणजे आता येतो मी तो घरी, पहिला खूप लाजायचा. तर टप्पूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. टप्पूला तुम्ही कधीपासून ओळखता? लहानपणापासून. चाइल्डहुड फ्रेंड्स. स्कूल फ्रेंड नाही कोण याच्यात? स्कूल फ्रेंड्स नाही, सगळे स्कूल फ्रेंड्स नाही, कोण नाही. आणि लहानपणी काय काय मस्ती करायचं तुम्ही आतापर्यंत? लहानपणी खूप मस्ती केली अशी ना. लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायचो, नंतर मग आपसात मारामारी करायचो. 25 गोलचा मला होता. पाणीपुरीचा ठेला पाडवर गेला. तुमच्या ग्रुपचं नाव मी ऐकलेलं, आमच्या ग्रुप व्हाईट टायगर. टायगर टायगर ग्रुप होता ना. ईश्वरचे टायगर होते. ईश्वरचे टायगर लहानपणी. आणि त्याचा साथीदारी होता मोनल एक, तो आहे नाही सध्या, थोडा त्याचा नाकाचं ऑपरेशन झाल्यामुळे तो बिचारा आहे नाही. तर आता सध्या आम्ही लोकच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही कुठे कुठे फिरता, म्हणजे का कुठे जातात, कोणते फेस्टिवल मध्ये एकत्र असतात? फेस्टिवल मध्ये कोणत्या? फेस्टिवल मध्ये मेन प्लेअर आहे, रोनाल्डोचा फॅन आहे, तर असं बोलू शकतात तुम्ही. रोनाल्डो याला भेटायला येतो. डिपेंड करतो कुठे जायचं आहे, मग त्या हिशोबाने मग गर्दी थोडी कमी होते पैशामध्ये. मी नसतो कधी. फर्स्ट ऑफ ऑल मी नसतो. अरे आला आला आला. मेन अध्यक्ष येतो. आमचा कुटुंबाचा वयाने मोठा माणूस आहे. वयाने मोठा माणूस आहे, 30 वर्षाचा आहे. लग्न झालं नाही. अरे काय नाही रे, बस रे. आमच्या ग्रुपचे अध्यक्ष हेच आहे. अध्यक्ष हेच आहे. उपाध्यक्ष संजय आहे. ओळखले जातात ते काकामुळे. काका गजब बेइज्जती है. काका प्लीज हाय. इसको तो होता खास काम की बात सांग हाय काय क्रिकेटर आहे, मोठा क्रिकेटर आहे. मागचा क्रिकेटर आहे, फेमस क्रिकेटर आहे. पण आजपर्यंत मी युट्यूब वर बघितला नाही. कदा चॅनल आम्ही वाईन शो वर गेलो. आता 5 महिन्यामध्ये कामाला आहे. आता तुम्ही कुठे कुठे जाता तुम्ही? दांडियाला असता, त्यानंतर आम्ही जातो गणपती बघायला, देवी बघायला जातो. शिर्डीला जातात, फक्त जातात. अर्धेशी जास्त हे लोक सर्वे थकतात. मस्करी करणारा मीच आहे या ग्रुप मध्ये. वाकडा चालतो आणि मग त्यानंतर मी वाकडा चालतो 2 दिवसानंतर. बाकी सर्व बिंगो टेढे मेढे होतात, ते ऍक्च्युअल बात आहे. आणि राहिला हा आता हा पुढच्या वर्षी येणारा बोलतोय. पुढच्या वर्षी मला वाटत नाही या वर्षी, म्हणजे हा आलो ना या वर्षी. पण हा दिसला नाही की फॅर अँड लवली लावली नव्हती म्हणून हा दिसला नाही. रात्रीचा काऊप जास्त असतो, हा दिसत नाही. आम्ही स्वतः टॉर्च ऑन करून हे चालतात. नाही दिसत. आता नवरात्री येते ना, जास्त नवरात्री आणि हा पाठी बसलाय ना, अध्यक्ष आहे. पुढच्या वर्षी पुढच्या 2 वर्षात अध्यक्ष बनणार. देवा देवा देवा, मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. जय अंबेचा अध्यक्ष बसलाय. येणारा काही वर्षात उलवडीचा जय अंबे या नवरात्री उत्सव मंडळाचा अध्यक्ष होणार आहे. पद भेटणार आहे ना, अध्यक्ष तर नाही पण कमीत कमी कुठचा तरी पद भेटेल. मंडळाचा वॉचमॅन, मिस्टर मंडळाचा वॉचमॅन
आणि हा कॅचमॅन. कौन है ये लोग, कहां से आते हैं? खजिनदार हा बसलेला तो खजिनदार हा काय बोलतच नाही त्याला सगळं बोलायला. त्याला वाटतंय की तो शाळेच्या अॅन्युअल डेला आला. शाळेच्या अॅन्युअल डे विलय मस्ती केली आहे लहानपणापासून. क्रिकेट खेळलो, फुटबॉल खेळलो, अजून काय काय भरपूर केलं आम्ही. म्हणजे वाजवला पण आहे आम्ही एक साथ. अश्लील है ये लोडा, कैसी अपमानजनक बातें कर रहा है लोग ये. ढोल आता पण आम्ही एक साथ आहे. एवढा वर्ष झालं अजून पण मित्रच आहे आणि राहणार. बस ते बोलणार की माझ्या खास मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोलणार. त्यानंतर मी सुरुवात करणार या गोष्टीवरून की माझे सर्वेच म्हणजे खासच मित्र आहे, तसं काय नाही म्हणजे. बट आमची जी लहानपणापासून जी बॉन्डिंग होती ती वेगळी होती. म्हणजे डेली ती वेगळी बॉन्डिंग होती. ते राहिला प्रश्न बाजूला. बट कधी मी पहिला कॉल करायचो की पहिला कॉल करायचो तर काय काय मित्र लोक असे असायचे की इग्नोर करायचे. बट ह्याचा कॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्येच हा बाय क्या हुआ तसं म्हणजे त्या हिशोबाने तो बोलायचा की बाय म्हणजे प्रत्येक वेळी माझ्यासाठी स्टँड घेऊन आम्ही ह्याचा जो जुना घर होता ना विभूच्या इथे, तिकडे आम्ही तिथे मस्तपैकी खूप काय जेवण वगैरे बनवलं. त्याच्या घरी अंडा पाव, परत मटण बनवलेत आम्ही ह्याच्या घरी. मी, ईश्वर, हा परत नीरज, आम्ही सर्वांनी खूप काय केलंय ह्याच्या घरी. खूप मजा केली, खूप एन्जॉय केलाय, मस्ती वगैरे खूप केली आहे. एकदा ह्याला रात्री पण विलाला आम्ही घ्यायला गेलेलो. किती वाजता आपण गेलो होतो? 2 वाजता आम्ही 1-1:30 वाजता तर आम्ही याला घ्यायला गेलेलो रात्री. तेव्हा आम्ही कसा गेलेलो ते आम्हालाच माहिती आहे. आणि ह्याला येताना पण थंडी, खूप थंडी होती, जबरदस्त थंडी होती. आमचा भाऊ उघडा होता. सर्व कितीतरी पोरं आहेत. आमच्या सर्वांचा वेळ ह्यांना लागू द्या. अर्धा तास पहिला मी बोललो होतो तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे. आमच्या सर्वांचा वेळ ह्यांना लागू द्या. हॅपी बर्थडे टाकू. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भरपूर करा.